मंडळी, सध्या शेअर बाजारात सतत चढ उतार दिसत आहे। आज शेअर बाजाराचा इंडेक्स वधारला तर उद्या सुद्धा तो वधारेलच याची काही खात्री देता येत नाही। दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळू पण शकतं, किंबहुना ते कोसळतंच। आज 100 पॉईंटनी बाजार वधारला तर उद्या 200 पॉईंटने कोसळू सुद्धा शकतो। पण मग हे सगळं कसं थांबवता येईल किंवा हे सगळं थांबवता येईल का? तर नक्कीच थांबवता येईल, पण त्यासाठी आपल्या देशातील गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे। पण त्याचा शेअर मार्केटची पडझड थांबवण्याशी काय संबंध? हे समजून घेण्यासाठी आपण आधी बघूया की सध्या शेअर मार्केटमध्ये एवढे चढ उतार का होत आहेत। याची प्रामुख्याने 2 कारणं आहेत। पहिलं कारण आहे जगभरात चाललेली युद्ध। या युद्धांमुळे जगभरातील देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर परिणाम होतो, त्यामुळे त्या व्यापारावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना त्यांच्या व्यवसायात तोटा होतो। आणि ही बातमी न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमातून गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचली की गुंतवणूकदार मनातून घाबरतात आणि मग सुरू होते शेअर्सची विक्री आणि त्यानंतर साहजिकच सुरू होते संबंधित शेअर्सच्या भावामध्ये जबरदस्त घसरण। असं अनेक कंपन्यांच्या बाबतीत होतं आणि त्यामुळेच शेअर मार्केट कोसळू शकतं। आणि जर या कंपन्या नामांकित कंपन्या असतील तर मात्र शेअर मार्केट अतिशय तीव्र गतीने कोसळायला सुरुवात होते। शेअर बाजारातील सध्याच्या चढ उतारांचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे FIIने केलेली शेअर्सची जबरदस्त विक्री। मंडळी, FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, यांना आपण परदेशी गुंतवणूक कंपन्या किंवा परदेशी म्युच्युअल फंड कंपन्या सुद्धा म्हणू शकतो। या कंपन्यांकडे आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही एवढं मोठं भांडवल असतं आणि हे भांडवल ते एकदम आपल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवतात। ही गुंतवणूक त्यांनी सुरुवात केली की शेअर मार्केट एकदम वाढायला सुरुवात होते आणि त्यांनी जर शेअर्समधली गुंतवणूक विकायला सुरुवात केली तर मात्र शेअर मार्केट कोसळायला सुरुवात होते। याचं कारण म्हणजे आजच्या घडीला FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं गुंतवणुकीचं प्रमाण भारताच्या शेअर बाजारात खूप जास्त आहे आणि सध्या या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टिंग कंपन्यांनी आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये असलेली गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर विकायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही ती विक्री चालू आहे। त्यामुळेच आपल्या शेअर मार्केटमध्ये सतत चढ उतार चालू आहेत। पण परदेशी गुंतवणूक कंपन्यांनी आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक काढून घेण्याचं एक प्रमुख कारण असं सांगितलं जातं की सध्या अमेरिकेतील बॉन्ड्स अतिशय चांगल्या प्रकारे परतावा देत आहेत। त्यामुळे या परदेशी गुंतवणूक कंपन्या भारतीय शेअर मार्केटपेक्षा अमेरिकन बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं आणि सोयीचं समजतात आणि म्हणूनच भारतीय शेअर मार्केट वधारलेलं असताना सुद्धा त्यांनी धडाधड शेअर्स विकायला सुरुवात केली आणि तीच गुंतवणूक त्यांनी अमेरिकन बॉन्ड्समध्ये करायला सुरुवात केली। हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी भारतीय शेअर मार्केटमधून त्यांची गुंतवणूक काढून घेण्याचं प्रमुख कारण सांगितलं जातं। पण मग याला पर्याय काय किंवा आपण कशा प्रकारे भारतीय शेअर मार्केट मजबूत करू शकतो? मंडळी, याला प्रमुख 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स, म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे। हे सांगण्याचं कारण असं की जेवढी जास्त गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये सामान्य माणूस करतो तेवढीच त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते। याचं कारण असं की शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या व्यवसायातील गुंतवणूक असते, ज्यामुळे त्या व्यवसायाला भांडवल मिळत जातं आणि हे व्यवसाय अप्रत्यक्षपणे आपल्या देशाच्या प्रगतीला पोषक ठरतात, कारण या व्यवसायांद्वारे मिळणारा टॅक्स आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतो। आणि दुसरा पर्याय म्हणजे DII किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स। मंडळी, DII किंवा भारतीय गुंतवणूक कंपन्या थोडक्यात देशांतर्गत चालवल्या जाणाऱ्या गुंतवणूक कंपन्या, ज्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्या, बँका, छोट्या छोट्या भारतीय गुंतवणूक कंपन्या यांचा समावेश होतो। यामध्ये आपण LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं नाव घेऊ शकतो। LIC सारख्याच अजूनही अनेक कंपन्या DII मध्ये समाविष्ट होतात। पण या DIIचा फायदा आपल्या शेअर मार्केटला कसा होईल? मंडळी, या DII मध्ये आपल्या भारतीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशातला पैसा आपल्याच देशात राहतो, तो बाहेरचे गुंतवणूकदार घेऊन जाऊ शकत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे FII धडाधड शेअर्सची विक्री करत असतात तेव्हा DII आपली गुंतवणूक तशीच ठेवून किंवा नवीन गुंतवणूक करून आपल्या शेअर मार्केटला कोसळण्यापासून वाचवू शकतात, ज्यामुळे आपल्या शेअर मार्केटला सपोर्ट मिळतो आणि आपलं शेअर मार्केट मोठ्या नुकसानीपासून दूर राहतं। पर्यायाने रिटेल इन्व्हेस्टर्सचं म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसानसुद्धा कमी होतं आणि एक प्रकारे शेअर मार्केटमध्ये विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होते। थोडक्यात सांगायचं तर देशी मालाला उत्तेजन आणि परदेशी मालाची होळी करणं हे फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातच नाही तर स्वातंत्र्यानंतरही अतिशय गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे
परदेशी गुंतवणूक कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता जास्तीत जास्त गुंतवणूक आपल्या देशी गुंतवणूक कंपन्या किंवा म्युच्युअल फंडामध्ये करा, जेणेकरून आपला पैसा आपल्याकडेच राहील आणि तो वाढत जाईल. आणि आपली अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होईल तेव्हा आपलं परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असणं कमी होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं शेअर मार्केटसुद्धा हळूहळू मजबूत होईल आणि सहजासहजी कोसळणार सुद्धा नाही, ज्याचा फायदा आपोआपच रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांना होईल.